मुंबईच्या नरिमन पॉइंट परिसरातील एटीएमचा आढावा घेतलाय वैभव परबने। नोटाबंदीच्या निर्णयाला आज 1 महिना पूर्ण होतोय। आपण पाहिलं की बँकेबाहेरच्या रांगा ह्या आहेत तशाच आहेत, पण एटीएमची परिस्थिती काय आहे ती आपण पाहणार आहोत। मी सध्या उभा आहे नरिमन पॉइंट परिसरात। मी ज्या परिसरात उभा आहे त्या परिसरात संपूर्ण रांगेत आहेत ते एटीएम सेंटर्स आहेत। आपण पहिले एटीएम पाहूया। कोटक महिंद्राचं एटीएम आपण पाहतोय की जे सध्या बंद असल्याचं आपल्याला इकडे दिसतंय। इकडे कोणी लोक इकडे रांग नाहीये, काही नाहीये। हे संपूर्ण एटीएम आहे ते बंद आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण दुसरे एटीएम पाहतोय, इंडियन बँकचं एटीएम सेंटर आहे। हे एटीएम सेंटर सुरू आहे। हा संपूर्ण एरिया आहे तो कॉर्पोरेट एरिया म्हणून ओळखला जातो। तिसरे एटीएम सेंटर जवळ येऊन मी पोहोचलोय। ह्या एटीएम सेंटरची आपण काय अवस्था आहे, सुरू आहे का बंद आहे हे आपण पाहूया। हे एटीएम सेंटर देखील सुरू आहे आणि या एटीएम मधून देखील पैसे निघू शकतात। आपण पुढच्या एटीएमची पडताळणी करून पाहूया काय आहे पुढच्या एटीएमची अवस्था। आपण 3 एटीएम सेंटर पाहिली, त्यापैकी 3 मध्ये आपल्याला एक एटीएम सेंटर आहे ते बंद पाहायला मिळालं। अजून पलीकडे आपल्याला काही एटीएम सेंटर्स दिसतात, त्यांची काय अवस्था आहे आपण जर लक्षात घेतलं तर अजूनही काही एटीएम सेंटरच्या बाहेर रांगा आपल्याला पाहायला मिळतात। आयडीबीआयचं एक एटीएम सेंटर आपल्याला इकडे पाहायला मिळतंय। हे एटीएम बंद असल्याचा बोर्ड आहे तो इथे लावण्यात आलेला आहे। पैसे नसल्यामुळे हे एटीएम सेंटर बंद असल्याचं इकडे लिहिण्यात आलेलं आहे। आतमध्ये कोणीच माणसं नाही आहेत। आपण जर पलीकडे पाहिलं तर पलीकडे आपल्याला अनेक एटीएम सेंटर पाहायला मिळतात, ज्यांच्या बाहेर प्रचंड प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। 1 महिना आज पूर्ण होत आहे मोदींच्या या नोटाबंदीच्या निर्णयाला। कसं बघताय, तुम्हाला 1 महिना कसा गेला? आम्हाला खूपच म्हणजे मिझरेबल, एकदम कंटाळलो आम्ही लाईन मध्ये उभं राहून। एटीएम मध्ये 1 महिन्यात किती वेळा येऊन गेला? रोजच येतोय, कारण 2000च मिळतात ना फक्त, मग ते तरी घेऊया सुट्टे पैसे म्हणून। सुट्टे तर आता नाहीच मिळत, पण 500च्या आता आहेत म्हणतात, मग 500 साठी उभं राहिलं। स्टेट बँक ऑफ इंडियाचं एटीएम आहे। त्या एटीएम बाहेर देखील आपल्याला रांग पाहायला मिळते। आपण थेट त्यांच्याशी जाऊन बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। किती वेळ झाला तुम्ही या रांगेत उभे? 10 मिनिटं झाले, आताच आली आहे मी। हो, 1 महिना आज पूर्ण झालेला आहे। या निर्णयाकडे कसं बघते? हा निर्णय योग्य अयोग्य? नाही, खूप डिफिकल्टी होते लोकांना, खूप डिफिकल्टी। किंवा असं पण झालं स्टार्टिंगमध्ये 2-2 तास पण आम्ही लाईनीत उभे राहिलो। माझा मुलगा रात्री 1 वाजता आपण जाऊन उभं राहिला होता, पण तरी 1 महिना झाला तरी तेवढा फरक नाही। हा ठीक आहे, इथे आता 3-4 एटीएम मध्ये आले तरी थोडी लाईन कमी आहे, पण नाहीतरी तेवढा फरक नाही पडला। अजून लोकांना खूप त्रास होतोय। आणखीन एक पुढे एटीएम आहे, त्या एटीएम बाहेर आपल्याला रांग दिसत नाहीये, याचा अर्थ असाच म्हणावा लागेल। त्याच्या एटीएम बोर्डवर लिहिलेलं आहे की एटीएम बंद असल्याचं आपल्याला इथे पाहायला मिळतंय। आपण ह्या परिसरात एटीएमचा संपूर्ण पडताळणी केली। जे एटीएम्स आपल्याला सेंटर ओपन असलेले पाहायला मिळाले, त्या एटीएम सेंटर बाहेर आपल्याला मोठ्या प्रमाणात रांग पाहायला मिळाली आणि काही प्रमाणात जिथे आहेत ते एटीएम सेंटर बंद देखील पाहायला मिळाले। खरं तर मोदींच्या या निर्णयाला आज 1 महिना पूर्ण होतोय, तरी देखील काही एटीएम सेंटर आजही बंद पाहायला मिळतात आणि काही एटीएम सेंटर बाहेर जशा रांगा आधी होत्या त्याच आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन अजित शिवतरकर, वैभव परब, एबीपी माझा, मुंबई।